17 सप्टेंबर 2025 मराठवाडा मुक्ती दिन आणि याच मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न साकार होत आहे। मात्र वर्षानुवर्ष मागणी होत असलेल्या अंबाजोगाई केज मांजरसुंभा पाटोदा जामखेडकरांच्या रेल्वेचं स्वप्न साकार केव्हा होणार? बीड जिल्हा भाजपा नेते स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांचा जिल्हा म्हणून राज्यभरात ओळख, तरीही विकासापासून कोसो दूर राहिलेला जिल्हा। रेल्वे नाही म्हणून उद्योगधंदे नाहीत आणि उद्योगधंदे नाहीत कारण रेल्वे नाही, या दुष्टचक्रात अडकलेला बीड जिल्हा। निजामकालीन राजवटीमध्ये हैदराबाद ते परळी हा बीड जिल्ह्यासाठी लाभदायक रेल्वे प्रकल्प सुरू झाला। मात्र यात परळी ते घाटनांदूर ही साधारण 20 किलोमीटरची रेल्वे लाईन वगळता मागील शतकात 1 इंचही रेल्वेचे नवीन जाळे निर्माण झालेले नाही। अंबाजोगाईकरांचं रेल्वेचं स्वप्न साकार व्हावं यासाठी भाजपाचे निष्ठावंत वयोवृद्ध कार्यकर्ते भारत पसारकर यांनी 40 वर्षापूर्वीपासून अंबाजोगाई ते घाटनांदूर ही 16 किलोमीटर रेल्वे लाईन टाकावी यासाठी सतत पाठपुरावा केला। मात्र त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं। भारत गणपत पसारकर निवेदनावर निवेदन दिले। घाटनांदूर अंबाजोगाई 1990 पासून रेल्वे मंत्र्यांना दिले, पंतप्रधानांना दिले, खासदारांना दिले। 1990 बंद केला होता। 2002 ते 3 दरम्यान 100% बंद यशस्वी झाला। प्रत्येक प्रभागामधल्या लोकांच्या सह्या घेतल्या निवेदनानंतर। याच दरम्यान बीड जिल्ह्याच्या तत्कालीन खासदार स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने घाटनांदूर ते अहिल्यानगर या अंबाजोगाई केज नेकनूर मांजरसुंबा पाटोदा जामखेड मार्गे जाणाऱ्या आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरणाऱ्या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले। मात्र स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी या मार्गात बदल करून अहमदनगर बीड परळी या रेल्वे खात्याला न परवडणाऱ्या मार्गासाठी प्रयत्न केले आणि आज स्वर्गीय मुंडे साहेबांच्या स्वप्नातील अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाचे काम वडवणीपर्यंत पूर्ण झालेले आहे। याच रेल्वे मार्गासाठी माजी खासदार प्रीतमताई मुंडे, विद्यमान कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे आणि त्यानंतर आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे प्रयत्नशील असून येणाऱ्या मराठवाडा मुक्ती दिनी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे सुरुवात होत असून आगामी काळात तो परळीपर्यंत मार्ग पूर्णही होईल। मात्र याच दरम्यान केंद्र सरकार आणि रेल्वे खात्याच्या विचाराधीन असलेला घाटनांदूर अंबाजोगाई केज नेकनूर मांजरसुंबा पाटोदा जामखेड कर्जत श्रीगोंदा दौंड हा रेल्वे मार्ग तसाच प्रलंबित राहिला असून या रेल्वे मार्गासाठी बीड जिल्ह्याच्या माजी आजी खासदारांसह एकही लोकप्रतिनिधी तोंड उघडत नसल्याने या रेल्वे मार्गावर येणाऱ्या सर्व गावातील ग्रामस्थांचे स्वप्न हे स्वप्नच राहिलेले आहे। या रेल्वे मार्गासाठी डॉक्टर प्रीतमताई मुंडे खासदार असताना रेल्वेचे परळी येथील गाढे अभ्यासक गणपत सौंदळे यांच्यासह अंबाजोगाई येथील डॉक्टर निशिकांत पाचेगावकर यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या जनाग्रह रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला। मात्र काही दिवसांनी आलेल्या कटू अनुभवातून ही चळवळ थांबवली गेली। मराठवाड्यातील विशेषतः बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प म्हणजे घाटनांदूर अंबाजोगाई केज मांजरसुंबा पाटोदा जामखेड ते दौंड अथवा श्रीगोंदा रोड हा नवीन रेल्वे प्रकल्प 2013च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तेव्हाचे रेल्वे मंत्री माननीय नामदार श्री पवनकुमार बनसोड साहेबांनी मंजूर केला। त्यानंतर 2015च्या अर्थसंकल्पामध्ये तेव्हाचे रेल्वे मंत्री माननीय नामदार श्री सुरेश प्रभू साहेबांनी या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी 34 लाखाची आर्थिक तरतूद केली होती। त्यामुळे या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करण्यात आले आणि त्या ठिकाणी नोंदी पण आहेत आणि दगड वगैरे रोवून सर्वेक्षण केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये
पहिला रूट आपण जो पूर्वी पण घेतला होता आणि आत्तासुद्धा जे अपेक्षित आहे तो आहे मुख्य म्हणजे घाटनांदूर, अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा हा जो रेल्वे रूट आहे दौंडपर्यंतचा, तो हा रेल्वे रूट आपल्याला होणं प्राथमिकदृष्ट्या आवश्यक आहे आणि तो ऑलरेडी डिफेन्स म्हणजे संरक्षण खात्याच्या मार्फत त्याचा एक सर्वे कंप्लीट होऊन अप्रूव्ड पण झालेला आहे. म्हणजे घाटनांदूर ते दौंड या मार्गामध्ये जे गाव आहेत छोटे छोटे, केज असेल, नेकनूर असेल, मांजरसुंबा असेल, अंबाजोगाई, पाटोदा, आष्टी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, दौंड, तर हे जे गाव आहेत ते तालुका प्लेस किंवा त्याच्यापेक्षा थोडे मोठे गाव झालेले आहेत. त्याच्यामध्ये पॉप्युलेशन जी राहते ती जरी 1 लाख 1.5 लाखाच्या घरामध्ये असेल तर ह्या सर्व लोकांची जी मोबिलिटी आहे पुणे मुंबईकडे जास्त आहे. तर ह्या लोकांना ही ट्रेन झाल्यामुळं एक सुविधा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि दुसरा हा जो भाग आहे घाटनांदूर ते दौंड हा भाग टोटली हा सपाट आणि समतल प्रदेशामध्ये आहे. त्याच्यामुळे तिकडं डोंगर किंवा खोल दऱ्या किंवा हे नाही, त्याच्यामुळं थोडंसं फार खर्चिक नाही आहे हे आयटम. आणि ह्याचा ऑलरेडी डिफेन्सच्या दृष्टीने सर्वे पण पूर्ण झालेला आहे. आणि हा मार्ग अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर, त्यानंतर CRPFचा जो बेस आहे चाकूर, त्यानंतर बिदरचं जे एअरफोर्सचं मोठं डिफेन्सचं सेंटर आहे, ह्या तिन्ही ठिकाणाला जोडणारा मार्ग आहे. त्याच्यामुळं काय होईल, डिफेन्सच्या लोकांमध्ये जे काम करतात, जॉब करतात किंवा त्यांच्यासाठी लागणारं जे दळणवळणाचं साहित्य आहे जे की मेट्रो सिटीजपासून वाहत आणावं लागते आपल्याला बाय रोड, तर त्याचा पण एक सुविधा ह्याच्या मार्फत होणार आहे. या रेल्वे मार्गासाठी माजी खासदार बबनराव ठाकणे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, रजनीताई पाटील, जयसिंग गायकवाड, डॉक्टर प्रीतमताई मुंडे यापैकी कोणीही प्रयत्न केले नसून आज घडीस बीड जिल्ह्यातील जनतेने निवडून दिलेले लोकसभेतील बजरंग सोनवणे व राज्यसभेतील सौ रजनीताई पाटील हे 2 खासदार आणि अहिल्यानगरला निलेश लंके हे खासदार लाभलेले असतानाही आणि विशेष करून या तिन्ही खासदारांच्या गावाजवळून म्हणजेच केजवरून जाणाऱ्या या रेल्वे मार्गासाठी या दोन्ही खासदारांची जी उदासीनता दिसून येत आहे, तीच उदासीनता या सर्व परिसराशी निगडीत राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह या रेल्वे मार्गावर येणाऱ्या गावचे म्हणजेच परळी विधानसभा मतदारसंघातील विधान परिषदेच्या आमदार व कॅबिनेट मंत्री नामदार पंकजाताई मुंडे, आमदार धनंजय मुंडे, केज मतदारसंघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा, बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर, आष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस, कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, श्रीगोंदा मतदारसंघ विक्रम बबनराव पाचपुते, दौंड विधानसभा मतदारसंघ आमदार राहुल कुल या सर्वांची दिसून येत आहे. घाटनांदूर ते श्रीगोंदा दौंड या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी सन 2015 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 34 लाख रुपयांची तरतूद केली होती आणि सर्वेक्षणाला सुरुवातही झाली होती. मात्र त्यानंतर या मार्गासाठी रेल्वे खात्याकडून कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही आणि हे वास्तव आहे. हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास गेला तर तो रेल्वे खात्यासाठी अत्यंत कमी खर्चात आणि जास्तीचे आर्थिक उत्पन्न देणारा रेल्वे मार्ग ठरणारा असून भविष्यामध्ये या पंचक्रोशीतील प्रवाशांना केवळ मुंबई पुणेच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठीही सोयीचे होणार आहे. हा रेल्वे मार्ग कार्यान्वित झाला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथसह पूस येथील पद्मावती देवी, अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी, श्री रेणुका देवी, पासोडीकार दासोपंत आणि मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचे समाधीस्थळ, केज येथील खाजा मोइझुद्दीन रहमतुल्ला अलेही दर्गा, साखरवाडी येथील संत माऊली महाराज यांचे समाधीस्थळ, नेकनूर येथील बंकट स्वामी समाधीस्थळ, मांजरसुंबा येथील मनमथ स्वामी समाधीस्थळ, लिंबा गणेश येथील श्री गणेश मंदिर, पाटोदा येथील श्री चक्रधर स्वामी समाधीस्थळ, जामखेड येथील पुरातन खडकेश्वर मंदिर, याशिवाय देवदैठण येथील खंडोबा मंदिर, सौताडा येथील रामेश्वर मंदिर व इतिहासकालीन धबधबा, चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्या देवींचे जन्मस्थळ, कर्जत येथील प्रति योगेश्वरी देवी व बद्रीनाथ मंदिर, तिथून पुढे राशींची जगदंबा देवी आणि त्यापुढे श्रीगोंदा येथे जैन बांधवांचे श्रद्धास्थान आडश्वेर भगवान श्वेतांबर मंदिर, दौंड जंक्शन नजीक थेऊरचा चिंतामणी, मोरगावचा मोरेश्वर आणि सिद्धटेकचा सिद्धिविनायक यासारखी अष्टविनायक मंदिरे आणि जेजुरीचे खंडोबा मंदिर आदी देवस्थान जोडल्या जाऊन भाविकांसाठी अत्यंत लाभदायी असा महामार्ग ठरणार आहे. हा रेल्वे मार्ग मार्गी लावण्यासाठी आता आशावाद आहे
तो म्हणजे रेल्वे बोर्डावर सल्लागार म्हणून निवड झालेले अंबाजोगाईचे भूमिपुत्र डॉक्टर आदित्य पतकराव यांच्याकडून मागील 2 महिन्यापूर्वी झालेल्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत डॉक्टर आदित्य पतकराव यांनी या रेल्वे मार्गाचा विषय चर्चेत आणला असून बीड व अहिल्यानगरचे खासदार आणि सर्व लोकप्रतिनिधी यांनी विशेष प्रयत्न केल्यास निश्चितपणे या मार्गावरील नागरिकांचे स्वप्न साकार होणार असून डॉक्टर आदित्य पतकराव यांच्यामुळे या मार्गावरील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या रेल्वे मार्गाशी संबंधित सर्वच लोकप्रतिनिधींनी पंतप्रधान माननीय नामदार नरेंद्रजी मोदी व रेल्वे मंत्री माननीय नामदार अश्विनी वैष्णव यांना साकडे घालून या रेल्वे मार्गाचे महत्व पटवून दिले तर हा मार्ग निश्चित मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित. झुंजार न्यूज साठी मुख्य संपादक दत्तात्रय आंबेकर, कॅमेरामन अशोक दळवेसह मी प्रकाश बोरगावकर, अंबाजोगाई.